नमस्कार, नवराष्ट्र नववार्तामध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते। मतदानाचा आता उत्सव सगळीकडे सुरू आहे आणि यामध्येच एक आगळं मतदान एका युवकाने केलेलं आहे। चक्क घोड्यावर बसून मतदान केलेलं आहे। यामागची नेमकी भूमिका काय दादा, काय सांगाल? लोकांची उत्सुकता वाढावी म्हणून मी घोड्यावर बसून मतदान करायला आलेलो आहे। आणि जो आहे आता टक्केवारी आहे वर्धा जिल्ह्यातली ती 32.32 आहे आणि ती कुठेतरी वाढावी यासाठी आपण घोड्यावर बसून मतदान केलेलं आहे। आणि नेमकं आता 2024 मध्ये कोणाची सत्ता यावी याबाबत काय सांगा? याबाबत तर नाही सांगू शकत, पण आता जे समोर येणारी आहे त्याला आपली योजना काहीतरी बदल व्हायला पाहिजे का? काहीतरी बदल म्हणजे आता व्हायला पाहिजे बा समोर। अजून काही नागरिक आपल्यासोबत जुळलेले आपण त्यांच्याशी चर्चा करूया। दादा, 2024 मध्ये काही बदल यायला पाहिजे का? आता या सरकारविषयी मागील 10 वर्षापासून एकच कॅन्डिडेट रेग्युलर होत आहे। रेग्युलर होत असल्या कारणामुळे सत्ता परिवर्तन हा एक समाजाचा भाग आहे आणि सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे। आणि भारतीय संविधानाच्या जो मतदारांना जो अधिकार दिलेला आहे, आज आपण बघू इच्छिता इथे 2 वाजलेले आहे, 18 ते 19% मतदान झालेलं आहे। म्हणजे लोकांना मतदानाबद्दल गांभीर्य उरलेलं नाही आहे। आज 19% मतदान 2 वाजेपर्यंत होत असं म्हणजे एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे। लोकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडायला पाहिजे। जसं आपण आपला नेता निवडायचा आहे, या देशाला चांगला आणि होतखोर नेत्याची गरज आहे, पण लोकांनी मतदान करायला का बरं टाळत आहे हे मला समजत नाही। मी या शासनाला विनंती करतो, जो व्यक्ती मतदान करत नाही अशा व्यक्तीकडून डायरेक्ट अकाउंट मधून 500 रुपये काट करण्याची त्यांच्यावर कारवाई करावी, जो व्यक्ती मतदान करणार नाही अशा व्यक्तीला। 2024 मध्ये कोणाची सत्ता यावी याबाबत काय वाटते? आणि वर्धेमध्ये जे आतापर्यंत खासदार राहिलेले आहे त्यामध्ये विकास कामे झालेली आहे का याबाबत काय सांगाल? आणि नंतरही भाजपची सत्ता यायला हवी का? मागील 10 वर्षापासून बजाज चौकापासून रेल्वेचा पूल आहे बा, रेल्वे बोर्डाचे खासदार साहेब अध्यक्ष आहे आणि तो 10 वर्षापासून तडस साहेबांना तो नट नावडस केला। आणि मागील 10 वर्षापासून तो 10 वर्षाच्या अगोदर तो समृद्धी महामार्ग मागून सुरू झाला आणि त्या जो पूल आहे त्याच्या अगोदर बनवून रेडी झाला। तर कोणतं काम केलं तडस साहेबांना, मला त्याचा असणारा प्रश्न आहे प्रशासनाला। आणि याचबरोबर आता दादांनी सांगितलेलं आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुठेतरी जनजागृती नाही तर अजून काहीतरी कठोर कारवाई व्हावी आणि मतदानाची जी टक्केवारी आहे ती वाढायला हवी। कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 32.32% मतदान वर्धा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। यानंतरही आता काही आकडे वाढतीलच, पण ज्या पद्धतीने केंद्रावर गर्दी व्हायला हवी होती ती गर्दी इथे दिसून येत नाही। हा लोकशाहीचा जो उत्सव आहे तो कुठेतरी लोकांनी उत्साहात साजरा करायला पाहिजे आणि सगळ्या लोकांनीच मतदानाला प्रतिसाद द्यायला पाहिजे आणि आपला नेता आपण आपल्या पद्धतीने निवडायला पाहिजे। हेच नवराष्ट्रकडून आपल्या सर्वांना आव्हान राहील। नवराष्ट्रकर्ता मृणाल ढोक, वर्धा।